नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची लाखोची फसवणूक करणाऱ्यांना त्या ठिकाणी दोन आरोपींना त्या ठिकाणी काल मुंबई पोलिसांनी अटक केलेली आहे। एकंदरीत एका तरुणाकडून त्या ठिकाणी नोकरीला लावून देतो म्हणून पैसे घेताना रंगेहात त्या ठिकाणी पोलिसांनी अटक केलेली आहे। आणि आज या ठिकाणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी एक व्यक्ती आलेला आहे। ज्या व्यक्तीला त्या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे, आपल्या ज्या व्यक्तीला त्या ठिकाणी काल अटक पोलिसांनी केलेली आहे त्याच नितीन पगारे नावाच्या व्यक्तीने या तरुणाची देखील फसवणूक केलेली आहे। आपल्यासोबत या ठिकाणी धनंजय पाटील नावाचा व्यक्ती आहे, याची देखील त्या व्यक्तीने फसवणूक केलेली आहे। एकंदरीत राज्य उत्पादन शुल्कामध्ये नोकरीला लावतो, त्यामुळे या तरुणाच्या आईवडिलांनी त्या संबंधित व्यक्तीला 4 लाख रुपये दिलेले आहे। आणि एकंदरीत या तरुणाला त्या संबंधित व्यक्तीने युनिफॉर्म देखील दिलेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः धनंजय पाटील आहे। काय सांगशील, एकंदरीत तुझी देखील त्या व्यक्तीने फसवणूक केलेली आहे, कशा पद्धतीने फसवणूक झालेली होती? सुरुवातीला कुठे भेटला होता तुला? सुरुवातीला त्याचा आमचा मोबाईलवर संपर्क झाला होता आणि प्लस त्यानंतर तो आमच्या गायींच्या गोठ्यावर आला। तिथं त्यांनी घरच्यांना सगळं उलटं सिधं सांगून सगळं घरच्यांना त्यांनी पटवून दिलं। थोड्या दिवसानंतर त्यांनी पैसे मागितले। पैशांची 9 लाखाची त्यांनी ॲपील केली होती आणि त्याच्यात 4 लाख रुपये त्याला दिले गेलेले होते। 4 लाख रुपये दिल्यानंतर त्यांनी ते एकदा मला माहिती पडल्यानंतर मी त्याच्या घरी गेलो, त्याला पैशांची मागणी केली, माझे पैसे मला वापस कर। तर त्यांनी मला बंदूक दाखवून धमकवण्याचा प्रयत्न केला आणि धक्काबुक्की करायला लागला। त्यानंतर मला घरच्यांनी त्याच्याकडे जाऊ दिलं नाही आणि त्याच्यानंतर घरच्यांना त्यांनी चेक दिला। चेक बी त्यांनी पूर्ण बँक दिलेला आहे, त्याच्या 4 लाखची अमाऊंट टाकून नाव अशी खाडाखोड करून दिलेली आणि वरून वाईट हे करून दिलेलं आहे। एकंदरीत तू त्याला पैसे दिलेले होते 4 लाख रुपये, त्यानंतर त्याने तुला युनिफॉर्म देखील दिलेला होता। एकंदरीत त्याने काय आश्वासन दिलेलं होतं, कशा पद्धतीने आश्वासन? त्यांनी मला असं सांगितलं होतं की तुला पैसे दिल्यानंतर मी तुला नोकरी लावून देईन, महाराष्ट्र उत्पादन शुल्कमध्ये लावून देईन। त्यानंतर तुझं जॉईनिंग लेटर आल्यानंतर तू डायरेक्ट धुळ्याला जॉईन होशील व आणि तुझं चालू होऊन जाईन बा सर्व देवाणघेवाण सगळी जेवढी तुम्हाला दिलेले तेवढे सगळं फिटून जाईन बा। तू आता पोलीस स्टेशनला आलेला आहे। कालच त्या व्यक्तीला एका अशाच फसवणुकीच्या आरोपाखाली त्या ठिकाणी अटक झालेली आहे। एकंदरीत तू आता पोलीस स्टेशनला आलेला आहे, तुला हे माहिती कसं काय पडली? मी काल भावाचा एक मित्र आहे, त्याने मला व्हिडिओ लिंक शेअर केली। ते व्हिडिओ लिंकमध्ये मी त्याचं नाव बघितलं तेव्हा मी चाळीसगाव पोलीस स्टेशनकडे धाव घेतलेली। एकंदरीत आता तुझी काय मागणी राहील पोलिसांकडे? माझी मागणी एकच आहे, माझं जी फसवणूक केली गेलेली, मी जे व्याजाने पैसे काढलेले बाहेरून 4 लाख रुपये, ते मला माझे वापस पाहिजे। आपण बघू शकतो की राज्य उत्पादन शुल्कामध्ये नोकरी लावून देतो, त्यासाठी 9 लाख रुपये दे असं या ठिकाणी या तरुणाला आमिष दाखवलं आणि त्यानंतर त्याच्याकडनं 4 लाख रुपये समोरच्याने उकळलेले देखील आहे। त्याचबरोबर त्या व्यक्तीने तुला चेक देखील दिलेला आहे 4 लाखाचा? हो, 4 लाख रुपयाचा चेक दिलेला आहे। ते चेक मी बँकेत गेलो होतो जमा करायला, त्यांनी खाडाखोड केल्यामुळे तर मला बँकेवाल्यांनी वापस करून दिलेलं आहे। आपण बघू शकतो अतिशय चालाकीने त्याने त्या ठिकाणी या तरुणाला 4 लाखाचा चेक देखील दिलेला आहे, मात्र त्या चेकवर त्यांनी खाडाखोड केली असल्याने तो चेक त्या ठिकाणी बँकेमध्ये बाउन्स होतोय। एकंदरीत अशा पद्धतीचे अनेक प्रकरणं बाहेर येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। एकंदरीत हा नितीन पगारे नावाचा व्यक्ती जो आहे तो सराईत गुन्हेगार आहे, अनेकांना त्याने त्या ठिकाणी फसवलेला आहे। एकंदरीत पोलिसांनी या प्रकरणाची आज सखोल चौकशी करावी अशी मागणी आता होत आहे। हेमचंद कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।